नमस्कार. नेहमीचाच मसाले भात खाऊन कंटाळला असाल तर आज आपण अगदी झटपट वेगळ्या पद्धतीचा वांगी भात कसा बनवायचा ते बघतोय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. वांगी भात बनवण्यासाठी इथे बघा मी 1 पाव वांगी या पद्धतीने असे कट करून घेतलेले आहे. एका वांग्याचे साधारण 4 भाग आपल्याला करून घ्यायचे आहे. वांग्याचं खालचं थोडंसं देठ कट करायचं. त्यानंतर या ठिकाणी आपण एक वाटण करणार आहोत. त्यासाठी 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पाणी न घालता याचं वाटण तयार करायचं. तर इथे आपलं हे आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार झालं. तर आज आपण हा वांगी भात आहे तो मस्त असं मातीच्या भांड्यामध्ये करणार आहोत. त्यामुळे त्याचा फ्लेवर एकदम छान आणि वेगळा येतो. तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये करू शकता, कुकरमध्ये सुद्धा हा भात बनवू शकता. आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये तमालपत्र घालायचं, दालचिनी घालायची आहे, 2 ते 3 लवंग, काळी मिरी घालायची आणि या खड्या मसाल्यांचा फ्लेवर हलकासा तेलामध्ये उतरेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. 1 चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 मीडियम साईजचा उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आणि 1 हिरवी मिरची अशी बारीक कट करून घालायची. आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. तर या ठिकाणी आपला बघा कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालायचा. तर टोमॅटो खूप जास्त बारीक कट करायची अजिबात गरज नाही. तर या पद्धतीने असं टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घातलेल्या आहेत. हलका सॉफ्ट होईपर्यंत आपण हा टोमॅटो परतून घेऊ. त्यानंतर आपण तयार केलेलं आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालायचं आणि कांदा टोमॅटोसोबत एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं, कारण आपण खोबरं या ठिकाणी कच्चं वापरलेलं आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपण हे वाटणसुद्धा यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा आपला घरगुती मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा. त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आणि हे मसाले 1 मिनिटभर आपण यासोबत चांगले परतून घेऊ, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा आहे तो दूर होतो. कुठल्याही भाजीला किंवा पदार्थाला छान चव येण्यासाठी मसाले अगदी व्यवस्थित परतणं गरजेचं आहे, त्याशिवाय ते करपायला देखील नको. आता मसाले करपू नये यासाठी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. आता 2 मिनिटांनंतर या ठिकाणी आपला हा मसाला बघा मस्त असा तयार झालेला आहे. याला रंगसुद्धा अगदी मस्त सुरेख आलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत. वांगीसुद्धा आपण मसाल्यासोबत 1-2 मिनिटं चांगली परतून घेऊया. वांगी टाकल्यानंतर 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली वांगी आहे ती थोडीशी सॉफ्ट होतील. खूप जास्त वांगी शिजवायची नाही, कारण ती भातासोबत सुद्धा शिजली जाणार आहे. वांगी आपली हलकीशी सॉफ्ट झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे. तर या ठिकाणी आपण कुठलाही तांदूळ वापरू शकतो. तुम्ही रोजच्या वापरात जो तांदूळ वापरला तो कुठलाही तांदूळ तुम्ही मसाले भातासाठी वापरू शकता. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेला आहे. आता हा तांदूळसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं या मसाल्यांसोबत चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मसाल्यांचा फ्लेवर आहे तो तांदळासोबत चांगला मिक्स होईल आणि आपला जो भात आहे त्याला छान अशी चव येईल. तांदूळ परतला की यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी तांदळासाठी या ठिकाणी मी 5 वाट्या पाणी घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला जर हा भात एकदम मोकळा हवा असेल तर 2 वाट्या तांदळासाठी 2 वाट्या पाणी घालायचं. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि हा भात छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. तर 15 मिनिटं आपण या ठिकाणी हा भात शिजवून घेतलेला आहे. तांदूळ आपला अगदी मस्त सॉफ्ट असा शिजलेला आहे. अगदी रंगसुद्धा मस्त आलेला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं.
व्यवस्थित मिक्स करायचं। तूप सगळ्यात शेवटी घातलं तर तुपाचा फ्लेवर आहे तो आपल्या या भातामध्ये अतिशय अप्रतिम लागतो। चला तर मग गरमागरम हा झटपट तयार होणारा वांगी भात सर्व करूया। करायला अतिशय सोपा आहे आणि खायला मात्र अप्रतिम लागतो। तर तुम्ही सुद्धा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट हा वांगी भात एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।